सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 तळोजा फेज 2 आपण इथे आलेलो आहोत. येथील जे मागील 1 ते 2 महिन्यापासून गटारीचे काम चालू आहे ते आपण बघण्यासाठी आलेलो आहोत. सेक्टर 34 आणि 36च्या समोरील हे गटारीचं काम आहे. हा समोरील रस्ता आपल्याला दिसत आहे आणि इथे वर्कर काम करताना आपल्याला हे सांगत होते. हे जे 34-36 समोरून गटारीचं काम इथपर्यंत आलेलं आहे आणि आता हे समोर जाईल. गटार पूर्ण बांधकाम आपल्याला दिसत आहे. समोर JCBने पण ते गटार खोदताना दिसत आहे. बाथरूम का येथील वर्कर आपल्याला त्या गटारीच्या कामाबद्दल सांगत होते. जितना नॉलेज है उतना बता सकता हूँ. उसके बाद हमारा ये ट्रेन चालू होगा. जो वहाँ पे काम कर रहा है ना गटर की लाइन का बड़े लाइन का तो पानी सब जाएगा बिल्डिंग में. कम से कम पूरा काम फाइनल होने तक 1 साल तो जाएगा सब. हे भी बोले लोग. त्यांच्या बोलण्यानुसार तर आपल्याला असं वाटत होते की येणाऱ्या 3 ते 4 महिने तरी जेमतेम लागतील हे गटार आणि हे सांडपाण्याची पाईपलाईन. समोर ही जी पाईपलाईन दिसत आहे ही पिण्याच्या पाण्याची आहे. याच्या खालून ही गटार जाणार आहे. इथे वर्कर आपल्याला तुळई बसवण्याचे काम करताना दिसत आहे. लवकरात लवकर या गटारीचे काम झाले तर लवकरात लवकर आपल्याला पोझिशन मिळेल. जेमतेम 3 ते 4 महिने लागतील कारण ते संपूर्ण गटार झाल्याशिवाय पोझिशन आपल्याला मिळणार नाही. समोर JCB हे गटारीचं काम पुढच्या लाईनपर्यंत कनेक्ट होणार आहे. सेक्टर 36चे विनर मिळाले ते आपल्याला पोझिशनबद्दल सांगतील. त्यांच्याशी बोलण्यानुसार आपल्याला असे कळत होते की लवकरात लवकर पोझिशन मिळावं. नमस्ते, मी सेक्टर 36 E02 प्लॉट नंबर E02 याच्यातील 8व्या महिन्यातील 6व्या रूमचा ओनर आहे. तरी आज मी रूम बघण्यासाठी इथल्या काम कसं ते चालू आहे ते बघण्यासाठी आलो आहे. इथं आल्यानंतर समजलं गटाराची कामं बाकी आहे, सांडपाण्याची लाईनचे काम बाकी आहे. सर्व कामं बघितल्यानंतर इथल्या वर्कर लोकांशी चर्चा झाली. ते काही लोक असे सांगतात की कमीत कमी अजून 4 महिने ते 5 महिने जातील, त्या सांगू पण शकत नाही. आणि गटाराचं मेन लाईनचं काम जे बाकी आहे ते मेन लाईनचं काम बाकी आहे ते फक्त अर्ध्या लाईनपर्यंतच त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे. अर्धी लाईन तशीच बाकी पडून आहे कामाची. तरी याच लाईनला 3 महिने ते 4 महिने असे काही लोक बोलत आहेत. गटाराचं काम सांडकाम पाण्याचं ती पण लाईन बाकी आहे, त्याला पण वेळ जाईल असं बरेच बोलत आहेत. तरी आपण सर्वांनी मिळून सिडको ऑफिसला गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन बोलल्याशिवाय त्यांना पण कळणार नाही आपल्या अडचणी. आपल्याला लोक एकीने, त्यामुळे आपण सर्वांनी एक होऊन सिडको ऑफिसला चालू नाही केलं. हे मागचं पण आलं पाहिजे. या गटारीचं काम होणार नाही, सांडपाण्याच्या लाईनचं काम होणार नाही, गटाराच्या लाईनचं काम होणार नाही तोपर्यंत आपल्याला पोझिशन मिळणार नाही. त्यासाठी आपण सर्व ओनर लोकांनी एकत्र येऊन सिडको ऑफिसला भेट देऊन आपल्या काय अडचणी आहेत त्या सांगून लवकरात लवकर पोझिशनची आपण सर्वांनी मिळून मागणी करावी. तरच पोझिशन
आपल्या घराचा ताबा आपल्याला लवकर भेटेल, अन्यथा ह्यांना यांची वेळ सांगू शकत नाही. काढलं मी. त्यांच्याशी बोलण्यानुसार आपल्याला असं वाटत होते की 2 ते 3 वर्ष झाल्यानंतर आम्हाला लॉटरी लागली पण घराची चाबी नाही मिळाली, तरी लवकरात लवकर आम्हाला घराची चाबी मिळावी असे त्यांच्या बोलण्यानुसार आपल्याला वाटत होते. हा रस्ता समोर सेक्टर 27-22च्या समोरून खारघरला कनेक्ट होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.